महाराष्ट्रासारखी परिस्थिती कुठल्याही राज्यात येऊ नये एवढीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात करूया की जी काही आज महाराष्ट्राची परिस्थिती आहे, मराठवाडा अक्षरशः कमरेखाली गेलेला आहे. एवढा पाऊस झालेला आहे. या पावसामध्ये राजकारण होतंय, समाजकारण होतंय का अजून काही वेगळा प्रचार होतोय, हे सगळ्या गोष्टी आज आपण जाणणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करायला तर विसरूच नका. कारण की आज महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती आहे, या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी पाठबळ पाहिजे होतं ते राज्य सरकारचं. आणि या राज्य सरकारचं पाठबळ ना शेतकऱ्यांना मिळतंय ना गोरगरीब जनतेला मिळतंय. आज सगळीकडे यांनी बैठक घेतली 23 तारखेला आणि बैठकीनंतर यांनी सांगितलं ठीक आहे, उद्यापासून आपण राज्याचा दौरा करू आणि राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्या त्या ठिकाणी जाऊन आपण मदत जाहीर करू किंवा पाहणी करू, अहवाल घेऊ, पंचनामे करू वगैरे वगैरे. तर या सगळ्यांमध्ये टार्गेट झालेले म्हणजे एकनाथ शिंदे. आता एकनाथ शिंदे यांना थोडं भान ठेवणं गरजेचं होतं. आज महाराष्ट्रातील जी काही गोरगरीब जनता आहे त्या जनतेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गरज आहे ती म्हणजे तुमच्या सपोर्टची. सपोर्ट कसा? मानसिक सपोर्ट आणि आर्थिक सपोर्ट. आता याच्या पलीकडे राज्य शासनाचं कर्तव्य असतं शेतकऱ्यांना वेळेवर निधी मंजूर करून देणं. मुख्यमंत्री फंडातनं गोष्टींसाठी अशा जे काही आपत्तीग्रस्त गोष्टी आहेत, दुष्काळ आहे, अतिवृष्टी आहे, याच्यासाठी मुख्यमंत्री फंडामध्ये पैसे असतात, ते पैसे अलोकेट करणं शेतकऱ्यांना. पण ते होत नाही आहेत. केंद्राने जे काही मोदी हे जे काही अंधभक्त हलवता ना, मोदी त्या मोदीने पंजाबसाठी अतिवृष्टी झाली होती तिथे मदत जाहीर केली. पण मोदीला महाराष्ट्र दिसत नाहीये. महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती आज आहे, पूर परिस्थिती, त्या पूर परिस्थितीला नियंत्रित करण्यासाठी जी आर्थिक मदत गरजेची आहे ती आर्थिक मदत दिलेली नाही. आणि याच्याच बरोबर दुसरं म्हणजे जे होते राजकारण प्रचार. एकनाथ शिंदे यांनी पॅकेट जे काही शिधा देत आहे त्याच्यावर प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदेचा फोटो आहे. आता याच्यावरनं सगळीकडे राजकारण तापलं. संजय राऊत म्हटले की हे जे काही तुम्ही करताय, मदत करताय ते योग्य आहे. मदत करण्यासाठी नेहमीच तुमची वावा असणार आहे. पण ज्या पद्धतीने, ज्या इंटेन्शनने तुम्ही मदत करताय की तुमचे फोटो, बॅनर, जे काही गाड्या जात आहे त्या गाड्यांवर तुमचे फोटो, मोठे मोठे फोटो, जे काही पिशव्या तुम्ही वाटताय त्या पिशव्यांवर तुमचे फोटो, हे अतिशय चुकीचं आहे. आणि त्यासाठी आपण सुद्धा समर्थन आहे, आपलं देखील समर्थन आहे की हे अतिशय चुकीचं आहे. आज त्या लोकांच्या भावनांशी तुम्ही खेळताय का? त्या लोकांना आज जे काही नुकसान झालंय त्या नुकसान झाल्यानंतर तुमचे फोटो ते बघण्याची त्यांची इच्छा आहे का? सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जे की मागच्या 2-2.5 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी काही केलं आहे का? सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही काही मदत केली आहे का? तर तुमचे फोटो तुम्ही लावतायत आणि याला विरोध देखील झाला कडाडून. तिथल्या लोकांनी ते अक्षरशः हिसकावून, म्हणजे नाहीच म्हटले, ते नको आहे आम्हाला तुमची मदत जर तुम्ही अशी बॅनरबाजी करत असाल तर. जर एकनाथ शिंदे यांना खरंच मदत करायची होती तर मीडिया तर तुमच्यासोबत राहतेच, नक्कीच राहते, 24 तास राहते. तुम्ही अशाच जरी पिशव्या वाटल्या असत्या तरी तुमचं नाव तिथे झालं असतं आणि उलट चांगलं नाव झालं असतं. पण तुम्ही या ज्या काही अशा पद्धतीने पिशव्या वाटताय ज्याच्यावर मोठा असा फोटो आहे तुमचा, ज्याच्यामध्ये मदत, पुनर्वसन आणि त्या प्रताप सरनाईकाचा. मग प्रताप सरनाईकाला नाही कळत, एकनाथ शिंदेला नाही कळत वेळ कुठली, काळ कुठली, सिच्युएशन कशी, या सिच्युएशनमध्ये आपण काय करणं गरजेचं आहे, तुम्ही करता काय, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही मदत करणं गरजेचं होतं. याच्यावर सरनाईकाला देखील बोचलं आणि सरनाईकाने देखील बोलले की आम्ही मदत करतोय, तुमच्या काळात तुमचे फोटो लावले होते, आता आम्ही आमचे फोटो लावतोय. त्या काळात जरी यांचे फोटो लावले तरी त्याला आपलं समर्थन कधीच नाही. त्यावेळेस देखील ते चुकले. मग ते चुकले म्हणून तुम्ही चुकायचं का? समोरच्याने शेण खाल्लं म्हणून तुम्ही खायचं का? तुम्हाला तेवढं कळते की त्यांनी ठेवले मग आपण पण ठेवायचे. तुम्हाला एवढं मानसिक बुद्धी नाहीये का की त्यांनी चूक केली, आपण ती चूक कशी करायची? या सगळ्या गोष्टींवर एकनाथ शिंदेंनी बोलणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे चुकले तर चुकले. मदत केली त्याबद्दल नक्कीच त्यांच्या टाळ्या वाजवू आहे, पण ज्या पद्धतीने केली ते अतिशय चुकीचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या विषयावर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. धन्यवाद.